सो आपण स्टार्ट करत आहोत पॉलिटीचा फर्स्ट चॅप्टर हिस्टोरिकल बॅकग्राऊंड्स. यामध्ये ज्या दोन मेजर हेडिंग्स आहेत त्या म्हणजे पहिली आहे तर कंपनी रूल. कंपनी रूल ही कुठून कुठपर्यंत होते तर 1773 पासून ते 1858. कंपनी रूलचा कार्यकाळ होता 1773 ते 1853पर्यंत 58पर्यंत. हा म्हणजे एकूण कालावधी किती झाला तर काउंट करून घ्या. हा जवळजवळ 85 इयर्स. 85 इयर्स 85 वर्षाचा झाला. आणि दुसरी हेडिंग म्हणजे द क्राऊन रूल. ओके, द क्राऊन रूल. क्राऊन रूल हे आहे 1858 पासून ते 1947 पर्यंत, म्हणजे जवळजवळ 89 वर्ष. ओके, म्हणजे कंपनी रूलपेक्षा क्राऊन रूल हा जास्त काळ चालला. ओके, 89 वर्ष चालला हा क्राऊन रूल. ओके, त्यामध्ये आपल्याला सर्वात पहिले पाहिजे कंपनी रूल. कंपनी रूलमध्ये सर्वात पहिला ॲक्ट म्हणजे कायदा म्हणजे सांगायचं झालं तर तो म्हणजे आहे रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773. ओके, 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट. ओके, यानुसार काय झालं, फाउंडेशन ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, यानुसार सेंट्रल केंद्रीय प्रशासनाचा फाउंडेशन झालं. ओके, म्हणजेच काय 1773 पासून ईस्ट इंडिया कंपनी काय दोन कामे करायला लागली. एक म्हणजे पॉलिटिकल आणि दुसरं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. पॉलिटिकल अर्थात राजकीय आणि प्रशासकीय काम करायला लागले. तर रेग्युलेटिंग ॲक्टनुसार दुसरं काय झालं, गव्हर्नर ऑफ बेंगॉल बिकेम गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. गव्हर्नर ऑफ बेंगॉल बिकेम गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ओके, हे इम्पॉर्टंट करून टाका, हे इम्पॉर्टंट. ओके, पहिलं गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होता मग वॉरेन हेस्टिंग्स होता. ओके, नंतर काय झालं, कलकत्त्यामध्ये 1774ला सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. कलकत्त्यामध्ये 1774ला सुप्रीम कोर्टची स्थापना झाली. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टची स्थापना झाली तेव्हा त्याचं कंपोजिशन काय होतं, स्टार्टिंगचं कंपोजिशन काय होतं त्याचं 1+3 म्हणजे एक मुख्य न्यायाधीश आणि 3 अन्य. ओके, नंतर आत्ताचं कंपोजिशन काय आहे आपल्या सुप्रीम कोर्टचं, ते आहे 1+34 म्हणजे एक मुख्य आणि 34 अदर. ओके, परत या ॲक्टनुसार काय झालं, प्रोहिबिटेड ॲक्सेप्टिंग द गिफ्ट्स. ओके, प्रोहिबिटेड ॲक्सेप्टिंग गिफ्ट हे घ्यायचे नाही. ओके, नंतरचा ॲक्ट आहे पिट्स इंडिया ॲक्ट ऑफ 1784. 1784चा पिट्स इंडिया ॲक्ट. ओके, या पिट्स इंडिया ॲक्ट्सलाच काय म्हणतात, ॲक्ट ऑफ सेटलमेंट. ओके, ॲक्ट ऑफ सेटलमेंट. यानुसार कमर्शियल अफेअर्स आणि पॉलिटिकल अफेअर्स हे दोन अफेअर्स होते. हे दोन अफेअर्स कोण हँडल करत होते हे बघायचे. तर कमर्शियल अफेअर्स कोण करत होते, तर कोर्ट ऑफ डायरेक्टर्स म्हणजे COD करत होते. ओके, आणि पॉलिटिकल अफेअर्स कोण करत होते हँडल, तर BOC. ओके, BOC मीन्स बोर्ड ऑफ कंट्रोल, COD मीन्स कोर्ट ऑफ डायरेक्टर्स. ओके, नंतर पिट्स इंडिया ॲक्टनुसार दुसरं काय आलं, सिस्टीम ऑफ डबल गव्हर्नमेंट स्टार्टेड. मीन्स काय डायरकीची सुरुवात झाली होती म्हणजे द्विगृही शासन. ओके, नंतरचं आहे चार्टर ॲक्ट ऑफ 1833 म्हणजे CA पण म्हणता याला. ओके, हे जे छोटे छोटे शॉर्ट फॉर्म्स आहेत हे पण डायरेक्ट प्रश्न येऊ शकतात की 1833चं CA म्हणजे काय चार्टर ॲक्ट. ओके, हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे सोपं जावं आपल्याला त्यासाठी लक्षात ठेवायचे. ओके, नंतर चार्टर ॲक्ट ऑफ 1833नुसार काय झालं, ईस्ट इंडिया कंपनी बिकेम प्युअरली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी. ओके, ईस्ट इंडिया कंपनी पहिले रेग्युलेटिंग ॲक्टनुसार काय होतं, ती दोन कामे बघत होती, एक म्हणजे पॉलिटिकल आणि दुसरं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. पण आता चार्टर ॲक्ट ऑफ 1833नुसार काय झालं, ती फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीजवर लक्ष देणार. ओके, म्हणजे ती फक्त प्रशासकीय कामे बघणार. ओके, नंतर आहे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बिकेम गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आता रेग्युलेटिंग ॲक्टनुसार काय झालं होतं की गव्हर्नर ऑफ बेंगॉल बिकेम गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आणि आता चार्टर ॲक्टनुसार ॲक्ट ऑफ 1833नुसार काय होते की गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बिकेम गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. ओके, आणि पहिले गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण आहे तर विल्यम बेंटिक. ओके, नंतर काय चार्टर ॲक्ट ऑफ 1833नुसार काय झालं, ओपन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स और सिव्हिल सर्व्हिस म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामला सुरुवात झाली. 1833 म्हणजे सुरुवात झाली आहे बघा आपल्या UPSC MPSCचे जे आपण सिव्हिल सर्व्हिसेसचे एक्झाम देतो ते. ओके, नंतरचा जे ॲक्ट आहे चार्टर ॲक्ट ऑफ 1853
यामध्ये फक्त म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी परीक्षापूर्ती जे प्रश्न येऊ शकतात ते म्हणजे याच्यात काय इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल काय स्टार्ट झाली, म्हणजे काय कायदे मंडळ म्हणजे कायदे करण्याचे जे मंडळ आहेत ते तयार झाले, एवढं लक्षात ठेवायचं याच्यात. आणि नंतरचं आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. ओके, यानुसार काय झालं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बिकेम व्हाईसरॉय. आता रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773नुसार काय झालं होतं, गव्हर्नर ऑफ बेंगॉल बिकेम गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. आणि नंतर चार्टर ॲक्ट ऑफ 1833नुसार काय झालं होतं, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल बिकेम गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया. आणि आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858नुसार काय झाले, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया बिकेम व्हाईसरॉय. तर हे तिन्ही एकाखाली एक लिहून घ्यायचे तुम्ही, की कोणत्या ॲक्टनुसार काय झालं, कोणत्या ॲक्टनुसार गव्हर्नर जनरल झाले, कोणत्यानुसार गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाल्या, आणि कोणत्यानुसार व्हाईसरॉय बिकेम झालं. ओके, तर आपले पहिले व्हाईसरॉय कोण होते, तर लॉर्ड कॅनिंग होते. ओके, नंतर यामध्ये काय, याने फाउंडेड अ सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, म्हणजे भारतमंत्र्याची त्यांनी एक भारतमंत्री म्हणून एक हे प्लेस, त्याने एक जागा शोधली. ओके, तर पहिले जे भारतमंत्री होते ते होते लॉर्ड स्टॅनली. ओके, परत या गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858नुसार काय झालं, सिस्टीम ऑफ डबल गव्हर्मेंट एंडेड विच इज स्टार्टेड बाय पिट्स इंडिया ॲक्ट ऑफ 1784. म्हणजे जी द्विगृह शासन निर्माण केलं होतं पिट्स इंडिया ॲक्टनुसार, ते काय झालं, या ॲक्टनुसार म्हणजे एंड झालं, समाप्त झालं. ओके, समोरचा ॲक्ट आहे ॲक्ट ऑफ 1861. ओके, तर या ॲक्टनुसार लॉर्ड कॅनिंग कोण होते, ते आपले पहिले व्हाईसरॉय होते. ओके, हे लक्षात ठेवायचं, लॉर्ड कॅनिंग पहिले व्हाईसरॉय. वाटलेच तुम्ही असं जिथे नाव येईल तिथे लिहून ठेवायचं, फर्स्ट व्हाईसरॉय. ओके, कोणत्या ॲक्टनुसार, गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858. ओके, हे लगेच तुम्हाला क्लिक झालं पाहिजे डोक्यात त्याच्यासाठी. ओके, तर यांनी काय केलं होतं, 3 भारतीय लोकांना लेजिस्लेशनवर त्यांनी नॉमिनेट केले होते. ओके, म्हणजे अनऑफिशियली अपॉइंटेड दोज 3 ॲट लेजिस्लेशन. ओके, तर ते 3 नाव म्हणजे हे इम्पॉर्टंट आहेत. ओके, ते म्हणजे पहिलं आहे राजा ऑफ बनारस, दुसरा आहे महाराजा ऑफ पटियाला, आणि तिसरा आहे सर दिनकर राव. या ॲक्ट ऑफ 1861नुसार दुसरं आणखी काय झालं, इस्टॅब्लिश्ड पोर्टफोलिओ सिस्टीम. ओके, हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि व्हाईसरॉयला अध्यादेश काढण्याचे अधिकार मिळाले ॲक्टनुसार. ओके, तर समोरच्या ॲक्ट आपण दुसऱ्या सेशनमध्ये घेऊया, जसे की आपल्या चार्टर ॲक्ट ऑफ 1833 झालेला आहे, चार्टर ॲक्ट ऑफ 1853. आता आपल्याला क्राऊन रूलमध्ये आपण गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 पाहिला आहे. आता नंतर आपल्याला बघायचं आहे इंडियन काउन्सिल ऑफ ॲक्ट ऑफ 1909.